गुंड निलेश घायवळचं जामीन रद्द करण्यात यावं यासाठी पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। यावर अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत डीसीपी संभाजी कदम सर आहेत। सर, काय नेमकं अर्ज केलाय आपण हायकोर्टात? याच्यामध्ये 2022 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने मागच्या काही गुन्ह्यामध्ये मुका गुन्ह्यामध्ये त्याला कंडिशनल बेल दिला होता। त्या बेल कंडिशन त्यांनी व्हायोलेशन केलं किंवा त्या बेल कंडिशन त्यांनी फुलफिल केलं नाही, त्याबद्दल कोथरूड पोलिसांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये जो जामीन दिलेला याचा मागच्या गुन्ह्यामध्ये तो जामीन रद्द करावा यासाठी आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे। सर, आता निलेश घायवळला जवळपास पळून 1 महिना होत आलेला आहे। सातत्याने आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करतोय, त्याच्या कुटुंबाच्या, त्याच्या भावावर। एकूण किती आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कशा पद्धतीने शोध कार्य सुरू आहे? 17 सप्टेंबरच्या फायरिंगच्या इन्सिडेंट नंतर निलेश घायवळ त्याच्या पूर्ण क्राईम सिंडिकेटवरती जवळपास कालपर्यंत 10 गुन्हे दाखल केले। त्याच्यामध्ये मोकाचा गुन्हा आहे, सिरियस आहे, अटेम्प्ट टू मर्डर आहे, खंडणीचे 2 गुन्हे दाखल आहेत, फोर्जरी बनावटीकरण, पासपोर्ट ऑब्टेनिंगचा तो गुन्हा आहे, फोर्ज डॉक्युमेंट आणि ॲड्रेस वापरून केलेला, बनावट नंबर प्लेट आहे, ॲम्युनिशन जवळ बागळल्या प्रकरणी सुद्धा एक गुन्हा दाखल त्याच्यामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर बनावट नंबर प्लेट वापरली ते सुद्धा एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि 10 फ्लॅट बळकावले त्याबद्दल एक खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। काल जो वारजे पोलिसांना दाखल केला गुन्हा की एक बनावट कंपनी स्थापन करून डेअरीची त्या कंपनीच्या अकाउंटवरती जवळपास 45 लाख रुपये एका एजंट कंपनीकडून त्यांनी खंडणी स्वरूपात घेतले होते, तो एक निष्पन्न झाल्यानंतर तो एक गुन्हा दाखल केला। असे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे निलेश घायवळ त्याच्या पूर्ण क्राईम सिंडिकेटवरती दाखल आहेत आणि त्याचा पूर्ण तपास आता जो आहे तो पुढं चालू आहे। याच्यामध्ये सर, आपण बघतोय की त्याच्या भावावर देखील गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याचा भाऊ नेमका कुठं गेलेला आहे, फरार आहे, त्याच्यासाठी आपण काही वेगळे टीम्स पाठवलेत का? एकीकडे निलेश घायवळ हा विदेशात आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न याच्यामध्ये 2 गोष्टी। याच्यामध्ये जो आरोपी बाहेर आहे त्याला भारतात आणण्यासाठी किंवा कायदेशीर कचाट्यात आणण्यासाठी जे लिगल प्रोसेस आहेत त्या सर्व प्रोसेस जे आहे ते पोलिसांनी सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये मग LOC असेल, तुमचं ब्ल्यू कॉर्नर नोटीस असेल किंवा तुमचे कोर्टामध्ये त्याचं पासपोर्ट रिवोकचं ॲप्लिकेशन असेल, ह्या सर्व गोष्टी पोलिसांनी ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, त्याचा बेल कॅन्सल करण्यासाठी मान्य उच्च न्यायालयामध्ये आपण ऑलरेडी याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन मूव्ह केलेलं आहे। बाकीचे जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये गुन्ह्यातले हे यांना अटक करण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळे पथक आपण तयार केलेले आहेत। त्याचबरोबर बिहाइंड द सीन काही टेक्निकल गोष्टीवर सुद्धा पोलिसांनी वर्कआउट सुरू केलेलं आहे। ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी ह्या गंभीर स्वरूपाच्या आरोपींना कोणी आसरा देईल, मदत करेल, डायरेक्टली इनडायरेक्टली काही लॉजिस्टिक पुरवेल, ते सर्व जे आहेत त्यांना मदत करणारे ते सर्व याच्यामध्ये आरोपी होतील। त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा तपास सध्या होलिस्टिक अप्रोचने पोलिसांनी सुरू केलेला आहे। जरी 10 गुन्हे दाखल केलेले असतील ते प्रत्येक गुन्ह्यावरती वेगवेगळी टीम काम करत आहे आणि इथले आरोपी जे आहेत, जे कोणी असतील ते सर्व लवकरात लवकर अटक होतील। सर, पासपोर्ट प्रकरणी तुम्ही थेट आता पासपोर्ट ऑफिस आणि नगर एसपींशी देखील संपर्कात आहात, पत्रव्यवहार सुरू केलेले आहेत। तिथल्या लोकांना आपण चौकशीसाठी बोलवणार आहात, काय प्रोसेस केलेली आहे, काय पत्र तुम्ही त्या ठिकाणी पाठवलंय तपासासाठी? नाही, याच्यामध्ये पासपोर्ट जे व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे कोणी अंमलदार असतील किंवा अधिकारी असतील तर ते कोणी केलं होतं त्या संदर्भातली चौकशीचा हा भाग आहे, हा रेग्युलर चौकशीचा भाग आहे, इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे। त्या अनुषंगाने मग पोलिसांनी त्यांना पत्र दिलं असेल। म्हणजे अर्थात पोलीस खात्यातील लोकांना चौकशीसाठी बोलवलं जाणार। जेव्हा निलेश घायवळला पासपोर्ट मिळालं, कुणी मदत केली त्याला, कशा पद्धतीने, पत्ता त्यांनी बोगस दिलेला होता तो देखील तिथं समोर येतो। म्हणजे अर्थात बरेच अधिकारी, कर्मचारी किंवा पासपोर्ट हे सगळे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे हे दिसतंय। याच्यामध्ये काही तपास करत असताना काही स्टेटमेंट्स घेणं आपल्याला गरजेचं असतं किंवा साक्षीदार तपासणं गरजेचं असतं। आता ह्या घटनेसंदर्भात जे साक्षीदार असतील, ज्यांना कोणाला ह्या घटनेसंदर्भात माहिती आहे त्या सर्व तथ्याशी पोलीस माहिती गोळा करत असते, तपास करत असते आणि ह्या तपासादरम्यान ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, साक्षीदाराचे तपास टिपणे घेणे किंवा ज्यांना कोणाला ही घटना माहिती आहे त्या सर्वांना बोलून चौकशी करणे हा पोलिसाचा तपासाचा भाग आहे। त्या गोष्टी पोलीस करत आहेत। म्हणजे सक्तीची कारवाई सुद्धा होणार, जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल, तो अधिकारी असो, कर्मचारी असो। नाही, याच्यामध्ये काही लॅप्स असेल तर ते नक्कीच पुढे येतील, परंतु पासपोर्टच्या गुन्ह्यामध्ये ही जी प्रोसिजर याच्यामध्ये काय ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तपास होईल। सर, सचिन घायवळ त्याच्यावर सुद्धा आता मोक्याची तुम्ही कारवाई केलेली आहे, पुढे काय म्हणजे तो कुठं आहे, पत्ता लागतोय का, तोही सुद्धा विदेशात पळून गेलाय? नाही, याच्यामध्ये एक आरोपी विदेशात आहे, परंतु बाकी सर्व त्याचे गँग्स मेंबर जे आहेत सिंडिकेट ते सर्व या ठिकाणीच आहेत। परंतु त्यांना शोधण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी, यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्हाला मी आता जे सांगितलं ते वेगवेगळे पथक आपण याच्यावरती वर्कआउट करत आहेत। बिहाइंड द सीन काही टेक्निकल गोष्टीवर सुद्धा काम सुरू आहे
आणि जे कोणी याला आसरा देत आहेत, मदत करत आहेत, त्याच्यावरसुद्धा पोलिसांची वॉच आहे, अतिशय क्लोज याच्यावरती वॉच आहे. त्याच्यामुळे जे कोणी यांना मदत करेल, आसरा देईल, काही लॉजिस्टिक पुरवेल, डायरेक्टली इनडायरेक्टली कोणी मदत करेल, त्यांनासुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोप. अर्थात कुणीतरी मदत करते. एकीकडे निलेश घायवळ हा विदेशात मोजमजा करतोय असं दिसतंय आता तरी. पोलीस प्रयत्न करतायत, तुम्ही ब्लू कॉर्नर नोटीस, लुकआउट नोटीस बरेच काय काढलेलं आहे. सर खरंच आपण लवकरात लवकर त्याला आणू शकू का? ज्या पद्धतीने पुणे पोलीस आता मूव्स करतायत, ज्या पद्धतीने पावलं उचलली जात आहेत. याच्यात एकच आहे, तुम्हाला सांगेल की कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. त्याच्यामुळे कायद्या की हात बहुत लंबे होते असे आहे ना, ते बरोबर आहे. त्याच्यामुळं कुणीही कायद्यापेक्षा मोठं समजू नये. यातील प्रत्येक आरोपीला पोलीस नक्कीच अटक करतील आणि प्रत्येक गुन्ह्यामध्ये ज्यांचा ज्याचा रोल त्याप्रमाणे असेल त्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्याचा रोल निष्पन्न करून त्यांचं जे आहे ना, प्रत्येकाला कोर्टाची जी प्रोसिजर आहे त्यांना प्रत्येकाला फेस करावं लागेल. त्यामुळे परत सांगतो की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. यातली प्रत्येक गुन्हेगाराला पोलीस आणतील, शोधतील आणि पुढची कायदेशीर कारवाई करतील. कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. गुंड निलेश घायवळला जर कुणी लॉजिस्टिक फायनान्शियल मदत करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलिसांची बारीक नजर आहे आणि अशा लोकांना सुद्धा पोलीस अटक करेल, त्यांच्या विरोधात देखील गुन्हे दाखल केले जाईल. त्याचबरोबर पासपोर्ट देताना काही चुका, काही लूपहोल्स त्या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांना देखील नोटिसेस जारी करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पासपोर्ट कार्यालयातील काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, किंबहुना पोलीस खात्यातील काही लोक असतील, त्यांना देखील तपासासाठी बोलवलं जाणार आहे. चौकशी त्यांची पूर्ण केली जाणार आहे, जबाब नोंदवले जाणार आहेत आणि जर कुणी त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.